नमस्कार। भर उन्हाळ्यामध्ये तोंडाला पाणी आणणारी करवंदाची चटणी आज आपण करणार आहोत। त्यासाठी मी काही करवंद मध्ये सुरीने कापून आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहेत। त्यानंतर त्याच्या जोडीला लसूण पाकळ्या, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर आणि जिरं आणि इकडे किसलेलं खोबरं आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे। तर ही जी करवंद आहेत ही कापून घेण्यामागचं कारण असं की त्यामध्ये जो चीक असतो तो आपल्याला काढून टाकायचा असतो। त्यासाठी त्याचे दोन भाग करून पाण्याने ती स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। त्याच्यामध्ये चिकाचं प्रमाण आता राहिलेलं नाहीये। चला तर मग आता याची आपण चविष्ट अशी चटणी बनवूया। हे पहा, आता घेतलेले सगळे पदार्थ आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेले। अगदी बारीकही वाटायचे नाही, थोडंसं जाडसर वाटून ठेवायचंय। आणि ही करवंदाची चवदार चविष्ट अशी चटणी अगदी तोंडाला पाणी सुटेल अशी खाण्यासाठी तयार आहे। तिला फोडणीची काही विशेष गरज नसते, कच्चीच आपण ती खाऊ शकतो, तोंडी लावू शकतो भाजी बरोबर आणि उन्हाळ्यामध्ये खायला अगदी उत्तम आहे। तर तुम्ही सुद्धा ही करवंदाची चटणी ह्या सीझनमध्ये नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा। थँक्यू।